नमस्कार पब्लिक, मी एका सोलापूरमधून छोट्याशा गावातून आहे. माझं नाव आहे दीपा. मी लास्ट टाइम एक व्हिडिओ टाकलेली बघा, सर्जरीचा काहीतरी होता. मग त्यावेळेस मला कुणाचा रिस्पॉन्स आला नाही. फक्त एक जण दादा काहीतरी म्हणला कशाला सर्जरी करते हाय असं नाही का, ठीक आहे असं. मग माझी मैत्रीण मला व्हिडिओ बघून काल मला काय सांगत होती माहितीये का, अगो दीपा तुला काय कळतंय का नाही, सर्जरी करायली तू. मी म्हणले कुणाच्या बापाकडे पैसे आहेत गप्प बस म्हणले. त्यातच टाकले होते मी व्हिडिओ. मग त्यानंतरून तिचं माझ्याबद्दल असलेलं मत तिने व्यक्त केलं माझ्यासमोर. ऐकून ठीक आहे, 50% ओके वाटलं मला. तिचं मत काय माहितीये का, एक काम कर तू पहिला सोशल मीडियाला व्हायरल हो, लई जास्त व्हायरल हो. असं व्हायरल हो ना की लोक कसं कोणत्या पण प्रोडक्टची ब्रँडिंग करायला देतात. कोणत्या पण प्रोडक्टला नाही का असं म्हणतात हे ब्रँडिंग करा ते ब्रँडिंग करा, त्यांचे काय तर चार्जेस भरलेले असतात सेलिब्रिटीला, रील स्टारला वगैरे. मग तसं ना तुला ना डॉक्टरांकडून येऊ दे म्हण, तुला स्वतःहून डॉक्टरांकडून मार्केटिंग करायची संधी मिळू दे म्हण, तुला डॉक्टर म्हणू दे म्हण, सर्जरीस्ट म्हणू दे म्हण, की त्यांनी स्वतःहून कॉल करू दे म्हणू दे, आम्ही असं सर्जन आहे, आमची एवढी PhD झाली तेवढी PhD झाली आहे, तू नाकाचं सर्जरी म्हणजे का तुला नाकाची सर्जरी करायची आहे का, तू आमचं मार्केटिंग करशील का, असं डॉक्टर मला म्हणावून. काय ड्रीम आहेत बाईचे. ऐकून तुम्हाला कसं वाटलं. सेलिब्रिटी बनायचं तिला. होईल, मी पण व्हायरल होईल थोड्या दिवसांनी मला पण असं मस्त सगळ्यांचे कॉल, सगळ्यांचे हे दीपा एवढं व्हायरल झाली तेवढं व्हायरल झाली, मस्त धुमाकूळ. प्रत्येकाचं धुमाकूळ घालायची वेळ येतेच. जे स्वप्न बघितलेले असतात ते पूर्ण होतच असतात. बी पॉझिटिव्ह भाई, डोक्यामध्ये पॉझिटिव्ह असले की मनामध्ये पण पॉझिटिव्हच घडत असतात. मग तिने सांगितलेली आयडिया कशी वाटली, येईल का मला डॉक्टर स्वतःहून कॉल करतील का, मला मेसेज करतील का, मला तुला सर्जरी करायची आहे का, तू मार्केटिंग करशील का आमच्या म्हणजे आम्ही जसं सर्जरी करतो त्याची. भाई बघू येईल तेव्हा मी सांगेल की त्यावेळेस मी असं एडिटिंग मस्त स्वतःचा कॅमेरा बिमेरा असेल, फ्लॅश वगैरे सगळं माझ्या असं एकदम छान स्टायलिश असं मी उभं राहिलेले असेल, असं डॉक्टर माझ्यासमोर असं इंटरव्ह्यू तिने बोलली म्हणून एवढे क्लिक झाले, म्हणून मी तुम्हाला शेअर केले. तुम्ही माझं ऐकून